शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगणा राज्यामध्ये झालं आणि बाकीच्या घटकांसाठीचं सुद्धा सगळं काम बघून आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये ही पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्नशील होतो। आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये पार्टी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला आणि घराघरापर्यंत भारत राष्ट्र समिती के चंद्रशेखर राव साहेबांच्या नेतृत्वाखाली पोहोचवली, परंतु तिथलं सरकार गेलं। काही अन्य कारणांमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि महाराष्ट्रातलं काम सध्या थांबलेलं आहे। या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि सगळे आम्ही साधारण 22 लाख मतदार नोंदवले होते सभासद पक्षाचे। या परिस्थितीमध्ये कोणती तरी भूमिका पक्षासाठी घेतली पाहिजे आणि म्हणून तेलंगणा राज्यात जे काम झालं त्या धर्तीवर काम करणारा राज्यातला पक्ष कोणता, तर तो शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि नेता कोण, तर तो शरद पवार साहेब आहेत। असं आमचं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून बहुसंख्य कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। रात्री आमची पवार साहेबांबरोबर 40-45 मिनिट चर्चा झाली। सगळ्या विषयावर चर्चा होऊन दिनांक 6 ऑक्टोबर रोजी इथं एक मेळावा घेऊन आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। BRS जी आहे महाराष्ट्रातली ती विलीन करताय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? बहुसंख्य कार्यकर्ते एक 5-10% कार्यकर्ते इकडे तिकडे झाले असतील, परंतु बहुसंख्य कार्यकर्ते जागेवर आहेत। आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली, काहींबरोबर चर्चा चालू आहे, परंतु 80-90% कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण आमचा धागा समान आहे, उद्देश समान आहे। किती कार्यकर्ते आहेत, असे प्रमुख कार्यकर्ते किती आहेत जे की साधारण आता हे मोहिते साहेब आहेत, हे कोकण विभागाचे रिजनल कोऑर्डिनेटर होते। रात्री नाना बादशाह उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख होते, निखिल देशमुख अमरावती विभागाचे प्रमुख होते, चरण वाघमारे नागपूर विभागाचे माजी आमदार आहेत तुमसरचे ते प्रमुख होते। या सगळ्यांची आमची पवार साहेबांबरोबर रात्री चर्चा झाली। जे भारत राष्ट्र समितीचे अधिकृत माणसं नेमलेले होते, आम्ही सगळे हजर होतो इथं आणि त्यांच्या उपस्थितीतच पवार साहेबांची चर्चा झाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।